तर नमस्कार, कसे आहे माझे लाडके भाऊ आणि बहीण? बरं आहेत ना? भैया काही आपले टेक्निकल इश्यूज होते म्हणून काय झालं माहिती का, आपले लेक्चर नाही आले. आता काही माझे टेक्निकल टीमचं काम चालू होतं म्हणून आपले लेक्चर्स नाही आले. आता सर टेक्निकल काम म्हणजे कसं? आता टेक्निकल काम म्हणजे भैया तुझ्यासारखं, जसं की तू कोणाला बघून कसं तरी होतं तुला तसं. ठीक आहे. सर असं म्हणजे टेक्निकल काम कायला म्हणते, अशा याला म्हणते का टेक्निकल काम? नाही भाऊ, याला नाही म्हणत. चला पण आता आपण काय करू, न बोलता शिकून घेऊ. ठीक आहे. आता ही पोरांना ही काय होती माहिती का, आपली पृथ्वी होती गोल असती सर, गोल असती. कधी शिकेल? यस भैया, गोल असती ना भाई, तू समजत जाय रे. ठीक आहे. आधी आपली पृथ्वी आहे पोरांनो. ठीक आहे. पृथ्वी आहे. पृथ्वीवर आपली भारत देश असा आहे. समजा पृथ्वीवर आपला भारत देश असा आहे. अजून करा, आपला भारत देश सर्वात महान आहे पोरांनो. समजलं का? यस भैया. अरे पण मी दिसतोय ना? हो भैया. ठीक आहे. आता बघा, आपला भारत देश पोरांनो, आता पुरी पृथ्वीची लँड आहे का भैया, पृथ्वीची लँड. ठीक आहे. जेवढी बी लँड आहे 100% आपल्या भारतानं 4 पॉईंट काय करेल, 2.4% पुरी लँड आहे. कशाची? लँड ऑफ इंडिया. लँड ऑफ इंडिया. हा, तर मग यात काय स्पेशल आहे भैया? लँड ऑफ इंडिया तर 2.4 आहे, तर मग यामध्ये काय स्पेशल आहे? तर आता बघा पोरांनो, ह्यामध्ये काय माहिती का, लँड आपल्या इंडियापाशी 2.4%, 100 पैकी फक्त 2.4% फक्त आपल्या भारत देशापर्यंत, फक्त आपल्या भारत देशापाशी आहे. तर मग पण भैया, पण आता ही 2.4% आता डायव्हर्सिटी या ठिकाणी काय माहिती का, डायव्हर्सिटी 8%. 8%. अरे बाप, ऑफ टोटल डायव्हर्सिटी म्हणजे 100 म्हणले डायरेक्ट 8% आपल्या भारतामध्ये प्रेझेंट आहे पोरांनो. काय बात आहे, एक मिनिट. हा, हो चालू आहे. 100 म्हणले, 100 म्हणले 8% आपल्या भारतामध्ये प्रेझेंट आहे. किती? फक्त 2.4% लँडवर. समजलं का? 2.4% लँडवर फक्त काय प्रेझेंट आहे माहिती का, आपल्या भारतावर 8% डायव्हर्सिटी प्रेझेंट आहे. म्हणजे आपल्या भारतामध्ये डायव्हर्सिटी पहा पोरांनो किती मोठी आहे. समजू लागलं का? 2.4% 2.4% मध्ये 8% डायव्हर्सिटी काय आहे माहिती का, प्रेझेंट आहे. 8% डायव्हर्सिटी काय आहे, प्रेझेंट आहे. आता मग काय करायचं? तर मग आम्ही नाचू का? नाचू नाही. मग इथं माझं सर्किट भाऊ आलेलं आहे, दाखवायचं तुम्हाला, दाखवायचं. इकडे सर्किट चाललाय. इकडे पोरांनो, एक नंबर डोक्यात जाईल पोरग. अरे सॉरी वैलो, ते थोडंसं काय झालं तर काही नव्हतं झालं, लक्ष द्या. आता बघ, ह्या 2.4%वर काय माहिती का, 2.4%वर आपली 8% डायव्हर्सिटी. भैया डायव्हर्सिटी म्हणजे काय, आता डिफरंट टाईप ऑफ चे इथं लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहे आपल्या इंडियामध्ये. आणि एवढ्या भारी देशामध्ये, आणि तू काय पाहतो, मला तिला पाहून कस तरी होतं. लाज वाटते तुला? समजलं? तुला पाहून तिला कस तरी नाही व्हायला पाहिजे. समजलं का? ठीक आहे. आता बघ, आपल्या इंडियाच्या देशामध्ये 2.4% लँड आहे फक्त, त्याच्यावर 8% डायव्हर्सिटी, आणि तू म्हणतो मला तिला पण कस तरी होतं. अरे देवा, काय चला. तर आता पहा, आपली भारत देश पोरांनो, आउट ऑफ 12 मेगा, ह्या 12 मेगा म्हणजे मोठ्या. ठीक आहे भाई, तुझे विचार बदल. ठीक आहे, विचार बदल. पहिली गोष्ट, मेगा 12 मेगा डायव्हर्सिटीज. आता 12 मेगा डायव्हर्सिटीज आहे पोरांनो. ठीक आहे. 12 मेगा डायव्हर्सिटीज मधल्या कंट्रीज आहे. ठीक आहे, कंट्रीज म्हणजे 12 मेगा डायव्हर्सिटीज कंट्रीज म्हणजे 12 मेगा डायव्हर्सिटीज ऑफ देश आहे. ठीक आहे. त्यांच्या म्हणून आपलं भारत देश पोरांनो, भारत देश इतका महान देश आहे, काय सांगावं तुम्हाला. ठीक आहे. वन ऑफ देम, यांच्यामध्ये आपला भारत देश एक आहे पोरांनो. समजू लागलं का?
ठीक आहे. आणि आपल्या भारत देशाचा नंबर येतो पोरांनो 12 पैकी आउट ऑफ 12 आपला भारत देश येतो पोरांनो 8व्या नंबरला. समजलं? 8व्या नंबरला. आता मला सांगा पोरांनो, हे बघा चायना भारतापेक्षा मोठा आहे, बरोबर आहे. चायना आपल्या भारतापेक्षा मोठा आहे, तरी तिथली डायव्हर्सिटी काय कमी आहे. कारण आपल्या भारतामध्ये डायव्हर्सिटी कसं काय जास्त आहे. आपल्या भारतामध्ये बर्फ पण आहे, आपल्या भारतामध्ये तुम्हाला सांगतो रेन फॉरेस्ट पण आहे, आपल्या भारतामध्ये तुम्हाला सांगतो वाळवंट पण आहे, डेझर्ट पण आहे. ठीक आहे. आपल्या भारतामध्ये तुम्हाला सांगतो पोरांनो कोस्टल एरिया सुद्धा आहे. म्हणून आपल्या भारतामध्ये काय माहिती का, आपल्या भारतामध्ये काय आहे, आपल्या भारतामध्ये डायव्हर्सिटीची अमाऊंट काय लार्ज आहे. समजलं का? ओके बाबा, चलो समजला असेल तर चला मग समोर. आता मग मिथून टाकतो. ठीक आहे. ओके. मैंने उसे देखा था वो मुझे बोला अरे रा 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 मैंने उसे देखा था एक पहली मुलाकात में. वो किसे देखा था आपने? मैंने किसे भी नहीं देखा था. तो चलो अब आगे चलते हैं हम. नाही भैया, मी कोणालाच पाहत नाही. ठीक आहे. चला, मी फक्त याला पाहतो आणि तुम्हाला पाहतो. तुम्ही माझ्या समोर एवढे हसते हसता हसता मला पाहताय, मला आनंद होतोय आणि मी तुम्हाला हसता हसता शिकवतोय. मला हे सुद्धा आनंद होतोय की तुम्हाला शिकवायला. ठीक आहे. तर चला मग आता समोर चला. आता एक हिडिंग टाकायची पोरांनो. हाऊ मेनी रा हे काय झालं? ओके, एक मिनिट. ह्या इथं काय झालंय ना माहिती का पोरांनो, हे मी वल्ला कागद घेतला, वल्ल्या कागदाला पुसलं ना काय होत असतं माहिती का, ते म्हणता ना वल्ल कसं असतं, लिहिता येत नाही बरोबर. चला, हाऊ मेनी, आता हेडिंग टाका. हाऊ मेनी स्पेसिस आर to be a explore. आता एक्सप्लोर म्हणजे काय, म्हणजे असं साध्या आपल्या मराठी भाषेत असं समजून चाला पोरांनो की आपल्या भारतामध्ये किती स्पेसिस आहे. बरोबर आहे. म्हणजे आपल्या भारतामध्ये आपल्या पृथ्वीवर आहे किती स्पेसिस आहे, असं साधारण समजून चाला. ठीक आहे. आता पहा पोरांनो, आयडेंटिफिकेशन आतापर्यंत, ठीक आहे, आतापर्यंत काय झालेलं नाही माहिती का यार. काय सांगावं तुम्हाला, हे वल्ल्यानं जर पुसलं ना खूप मोठे प्रॉब्लेम्स होऊन जातात. माझा हात पण घाण झालाय बघ. तुझ्यासाठी काय काय नाही करत आहे मी. चला आता बघ, आयडेंटिफिकेशन्स. आता बघा पोरांनो, यार काय झालं होतं माहिती का, आपल्या मोबाईलचं स्टोरेज एका फुल होऊन गेलं होतं. म्हणजे आपल्या कॅमेऱ्याचं स्टोरेज फुल झालं होतं आणि माझ्यापाशी ते व्हिडिओ सेव्हर साठी काही नव्हतं. तर मग आता मोबाईलमधलं काही स्टोरेज होतं, आपण काय केलं कमी करून टाकलं. ठीक आहे. अरे बंद झालं काय बरं नाही. आता मोबाईलमधलं स्टोरेज आपण काय करून टाकलं माहिती का, थोडंसं कमी करून टाकलं भाई. तुमच्यासाठी काही पण ना रे, तुमच्यासाठी हा ऋषी कदम आहे. ठीक आहे. एनी टाईम तुम्ही काय करू शकता माहिती का, आपल्याला कॉल करू शकता, आपण आपल्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हे तुम्हाला इन्स्टाची आय डी देतो पोरांना. इन्स्टाची जास्त पोरांना भेटत नाही, पण आज तुम्हाला देतो. जे लेक्चर करू लागले ऋषी काय ती एक मिनिट, हां ऋषी कदम पाटील, आय थिंक 239, आय थिंक समथिंग अशी आहे. आणि आपलं स्टडीवाला अड्डा म्हणून, स्टडीवाला अड्डा म्हणून आहे ना पोरांनो, आपलं कशाला, आपलं याला अकाउंट आहे. कशाला? टेलिग्रामला. डायरेक्ट तुम्ही टेलिग्रामवर पण जाऊ शकता. तुम्ही तिथं काय करू शकता माहिती का, आपल्याला जे पण काही क्वायरीज असेल तुमची, तिथं डायरेक्टली तुम्ही जाऊ शकता आणि तिथं तुम्ही क्वायरीज टाकू शकता किंवा ह्या अकाउंटला तुम्ही डायरेक्टली मेसेज करू शकता. आणि आपलं अजून स्टडीवाला अड्डाचं, ठीक आहे, इन्स्टाला सुद्धा एक अकाउंट आहे. तुम्ही तिथंही जाऊ शकता, तिथंही तुम्ही तुमच्या क्वायरीज टाकू शकता. ठीक आहे. आता हे बघा पोरांनो, हे तर कोणी देत नाही. ठीक आहे. पण आता मी दिलंय तर उपयोग घ्या. ओके. तर चला पोरांनो आता समोर. आता पहा, ते आपलं मध्येच राहिलं होतं यार, मला मच्छर चावलं यार तुमचं काम करण्यात. पण एक गोष्ट सांगतो पोरांनो, मच्छर कधी
माणूस चावत नसतं. मच्छर कधी बी बैस असते, ती बाई असते पोरांनो, ती मच्छरीन बैस तुम्हाला चावती. असं कसं? आता ते पण सांगतो पोरांनो, आता ऐका, मच्छरीन बैस चावती ते नंतर घरी सांगा यार. ठीक आहे, मच्छरीन बाई कोण चावती? कारण तिचं टोकदार असं असं धसवायला असतं का पोरांनो, धसवायला तिचं तोंड असं टोकदार असतं. हा, आणि ती आपली मच्छर असतो मच्छरा, त्याचं असं असतं, ती माणसाच्या याच्या स्किन मध्ये जात नाही. ते प्लांट्स पिते, प्लांटचं रक्त पिते. ते कोण? आपली मच्छर. ठीक आहे, मच्छर पण कोण? मच्छरामधले ते मेल ना रे माणसं त्यासारखे. ठीक आहे, चला. अरे आयडेंटिफिकेशन, आता बघा, आयडेंटिफिकेशन आपण केलं होतं 1.7 टू 1.8 मिलियन. काय 1.7 टू 1.8 मिलियन काय केलं आपण माहिती काय? आयडेंटिफिकेशन केलं. आणि काही तुझ्यासारखे सायंटिस्ट ठीक आहे, म्हणजे जसं की रातचं स्वप्न पाहिलं, दिवसा आले आणि म्हणते काय आपण सांगणारे आज की 20 ते 50 मिलियन स्पेसिस प्रेझेंट आहे म्हणे. अरे बापा, डोक्यावर पडेल एक तू. एवढ्या स्पीसीज कमीत कमी याच्या थोड्याफार अप्रॉक्स तर सांग. ठीक आहे, नाही आम्हाला सांगायचं आहे, आम्ही रातचं उठून आलो झोपातून, आता आम्हाला ते स्वप्न पडलं होतं, ती आमच्या स्वप्नामध्ये कसं काय आली. अरे ती नाही, अरे बाबा इथं आपलं स्पेसिस चालू येणार आहे. स्पेसिसचं माझ्याबद्दल म्हणजे हिचंच कोण येतं, हिचं काय ते BABLI, सॉरी यार काय आहे माहित नाही मला. पण आता तुम्ही कसे पोरं आहे, तुम्ही हुशार पोरं आहे आजकाल, आहे की नाही? आजकालची जनरेशन आणलं की वाईट, पण मी पण तुमच्या जनरेशनचा विसरू नका. चला लक्ष द्या. आता यांनी गेस काय केलं माहिती का? काही सायंटिस्ट आले होते, त्यांनी गेस काय केलं माहिती का? 20 ते 50 काय मिलियन स्पेसिस आहे. 20 ते 50 मिलियन स्पेसिस आहे पोरांनो. पण आता माझ्यासारखं हुशार मास्टर आहे का? आहे, लेमोते. ठीक आहे, टेन्शन नाही घ्यायचं. पण माझ्यासारखं दिलदार माणूस नाहीये बा. ठीक आहे, पण आता बा लक्षात, माझ्यासारखं नव्हतं नाही, पुन्हा म्हणायचं ऋषी कदम सरचा डबल जन्म झालेला आहे, पुनर्जन्म झालेला आहे. आणि त्यांना हे सांगितलं होतं, नाही भैया, दुसरा माणूस होता, लय मोठा माणूस होता. त्या माणसाने काय सांगितलं माहिती का? रॉबर्ट मे नावाचा एक सायंटिस्ट होता. त्या माणसाने सांगितलं 7 मिलियन काय स्पेसिस काय प्रेझेंट आहे. म्हणजे आपण डिस्कवर किती केलेलं आहे आतापर्यंत? 1.7 टू 1.8 मिलियन. हो अच्छा, आत्ताशी समजू लागलं सर. आतापर्यंत आपण डिस्कवर केले 1.7 टू 1.8 मिलियन. भाऊ समजते का? आणि तुम्ही आता रॉबर्ट मी म्हणतोय 7 मिलियन आहे, बरोबर आहे ना? हे बघा, 20 ते 50 मिलियन कसे राहू शकते? 20 ते 50 मिलियन लय मोठा आकडा झाला, पण आता जवळपास पहा ना, 1.7 टू 1.8 च्या जवळपास 7 मिलियन आहे. पण ह्या माणसाने काय केलं होतं पोरांनो माहिती आहे तुम्हाला? ह्या माणसाने काहीच नव्हतं केलं. ह्या माणसाने स्टडी केली होती, स्टडी ऑन डायव्हर्सिटी. आणि यांनी सांगितलं होतं ऑन द बेसिस ऑफ इक्वेटरच्या बेसिसवर सांगितलं होतं. आता हे आपलं इक्वेटर पोरांना इक्वेटरच्या बेसिसवर सांगितलं होतं की 7 मिलियन स्पेसिस अशा राहू शकता म्हणून. हे पण आपला अप्रॉक्सिमेट काय नाहीये माहिती आहे का? आपला अप्रॉक्सिमेट आपला एक नंबर नाहीये. ठीक आहे, हा आपला अप्रॉक्सिमेट नंबर नाही, पण यांनी सांगितलं होतं. आणि हे मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर पोरांनो आतापर्यंत. आता पहा पोरांनो, इथं लिहू का? इथं मला दिसतंय का बघू द्या एकदा. ओके, ह्या ठिकाणी अरे काय होऊ लागलं कदम सर? लक्ष द्या. आता मी दिसतोय ना? येस सर, लक्ष द्या. आता बघा, आउट ऑफ ह्या आता आपल्याला आयडेंटिफिकेशन व्हायले 1.7 टू 1.8 मिलियन, बरोबर आहे? आयडेंटिफिकेशन पोरांनो, आयडेंटिफिकेशन म्हणजे आतापर्यंत डिस्कवर झालेलं आहे. माझ्या कानात सांगा. ओके आलो. अरे नको चला, ह्या माझ्या कानातून रक्त आले, एवढ्या जोरात सांगत असते का? चला आता बघा, ह्या किती पर्सेंट माहिती का? 22% पोरांनो. किती पर्सेंट? 22%. आता किती म्हणलं 22% आहे? सांगू शकता का मला? बघू द्या एकदा चालू आहे का नाही. हा ओके, 22% पोरांनो. ह्या 22% किती म्हणले? 22% सांगू शकता का? 100 मधल्या 22% आहे. आता 100% तुम्ही कशाला ऍझ्युम केले? 100% केले तुम्ही 60%ला, म्हणजे 7 मिलियनला ऍझ्युम केले. ठीक आहे, 7 मिलियन म्हणजे 100% नसते. 100% म्हणजे 22%. आपल्या प्रेझेंट म्हणजेच किती? 1.7 टू 1.8 मिलियन काय पोरांनो ह्या ठिकाणी आता सध्या आपल्याला डिस्कवर झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे 100 मधले 22% आपण डिस्कवर केलेले. मग एक स्टेटमेंट लिहितो, वी डिस्कवर
म्हणजे आपण काय केलंय, वी डिस्कवरेड, ठीक आहे, वी डिस्कवर वी डिस्कवर 22 डायव्हर्सिटी, 22% ऑफ डायव्हर्सिटी आउट ऑफ 100%. पहा पोरांनो, एवढी डिटेल कोण सांगन तुम्हाला? तुमचा भाऊ आहे ना बाई, तुमचा भाऊ आहे ना. ठीक आहे, लिहा बरं फास्ट, लिहा लिहा लिहा, चलो लिखो जल्दी से मेरे प्यारे बच्चों. ठीक आहे, मग मिटवायचं. पण आता पहा पोरांनो, एक अजून ऍडिशनली एक आपलं टॉपिकच संपून दाखवा बरं. लक्ष द्या यार, माझ्यापाशी दस्तर बी नाही रे, गरीब पोरगे रे मी, काय सांगू तुम्हाला आता. मगरीच्या सुता पुसून टाकतो हा. चला पहा पोरांनो, बघा लक्ष द्या. आता आपला भारत देश पोरांनो, भारत देशामध्ये पहा काय काय असू शकतं. इंडिया आहे, इंडियामध्ये पहा पोराव 45,000 प्लस स्पेसिस ऑफ प्लांट्स, 45,000 प्लस स्पेसिस ऑफ प्लांट्स तर होऊ शकता पोरांनो. समजते का? 45,000 प्लस स्पेसिस आता आपल्याला डिस्कवर झालेले आहे, पण ह्या करीब 1 लाखापर्यंत राहू शकता. 1 लाख और मोर म्हणजे 1 लाखापर्यंत किंवा 1 लाखाच्या वर पण प्रेझेंट राहू शकतात. काय फक्त झाडं आणि ऑफकोर्स पोरांनो, झाडं माणसांपेक्षा कमी आहे, म्हणजे माणसं म्हणजे ॲनिमल्स पेक्षा काय कमी आहे. तर मग आता ॲनिमल्स आहे पोरांनो, ॲनिमल्स आहे ते किती प्रेझेंट आहे, म्हणजे आतापर्यंत 90,000 प्लस डिस्कवर झालेले, पण हे राहू किती शकता 3 लाखापर्यंत, 3 lakhs अँड मोर. समजते का? 3 लाखापर्यंत किंवा याच्यापेक्षाही जास्त राहू शकतं पोरांनो. ठीक आहे, तर एवढं कन्सेप्ट झाला असेल तर एकदा लिहून घ्या. ठीक आहे, परत एकदा आपण काय करू माहिती का, परत एकदा व्यवस्थित पैकी डिस्कवर करू. डिस्कवर काय करायचं भैया, डिस्कवर काहीच करायचं नाही. तुम्हाला फक्त सांगतो, कळकळीची अशी एक विनंती आहे की अभ्यास करा पोरांनो, अभ्यास करा. अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाहीये. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, तुम्ही शेती करा, तुम्ही वाटलं चहाचं दुकान टाका, तुम्हाला कॉम्पिटिशन करायला कोणी भेटेल. तुम्ही क्लासेस टाका, तुम्हाला कॉम्पिटिशन करायला कोणी भेटेल. पण तुम्ही अभ्यास केला आणि एकदम मोठे माणूस कधी झालात तर तुम्हाला कॉम्पिटिशनला कोणी नसणार आहे. ठीक आहे, असेल कॉम्पिटिशनला पण तुमच्यावानी नसणार आहे. ठीक आहे, बेस बना, कधी पण तुमचं बेस द्या पोरांनो. ठीक आहे, आता तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर पोरांनो एक सांगतो, मेहनतीशिवाय पर्याय नाहीये. तुम्ही आता शेतकरी व्हा, मेहनतीशिवाय पर्याय नाही. तुम्ही चहावाले व्हा, मेहनतीशिवाय पर्याय नाही. तुम्ही माझ्यासारखे वडापाववाले व्हा, मेहनतीशिवाय पर्याय नाहीये. ठीक आहे, मेहनत आला तेव्हाच हे येतं भैया, हे सर्वांना इम्पॉर्टंट असतं. आज हे नाही तर कोणी विचारत नाही भैया, समजलं का? ठीक आहे, सर सिरियस नका हो, आम्ही आता अभ्यास करणार आहे. चला मग करा. ठीक आहे, ओके. चला तर आता लास्ट आपला एक पॉइंट बाकी आहे, हाऊ डू वी काउंट अ स्पेसिस. म्हणजे आता स्पेसिस कशा आहे. ठीक आहे, स्पेसिसला कॅल्क्युलेट कसं करायचं. ठीक आहे, आता एक पॉइंट पो, आता सपोज आपली पृथ्वी पोरांनो चौकोनी कधी असते का, नसती, पण आपण केली. ठीक आहे, आता याच्यावर काय माहिती का, 100% प्राणी आहे, म्हणजे 100% स्पेसिस आहे पोरांनो. काय स्पेसिस आहे. आता यांच्यापैकी 70% काय आहे, ॲनिमल्स आहे, म्हणजे आपले प्राणी आहे. त्यांच्यापैकी 22% काय, 22% प्लांट्स आहे, म्हणजे 70 आणि 22 झाले किती, 92. टोटल पर्सेंटेज किती झाली पोरांनो, पर्सेंटेज झाली 92%. किती, 92. पण आता त्यांचे आता राहिलेले 8% काय. ठीक आहे, आता तुम्ही म्हणू शकता राहिलेले 8% प्रोटिस्टा, लायकेन, बरोबर हो, लायकेन अँड ETC. ठीक आहे, हे आपले काय झाले माहिती का, 100% आपल्या पृथ्वीवर प्राणी आहे, म्हणजे स्पेसिस आहे. आता 100 पैकी किती, 70% आपले काय आहे, ॲनिमल्स आहे, 22% आपले काय, प्लांट्स आहे, म्हणजे झाडं आहे, आणि 8% काय आपले प्रोटिस्ट, लायकेन्स आणि ETC. ओके, ETC. चला आता बघा, आता 100 पैकी 70% ॲनिमल्स, पण आता हे 70 म्हणले पोरांनो
50% काय माहिती का, इन्सेक्टिव्ह. 50% काय इन्सेक्टिव्ह, किती 50%. ठीक आहे. आता पहा, सपोज आपल्याला काय करायचं माहिती का, आता 1% घेतला, 1% म्हणलं आपल्याला काय करायचं, एरिया एक्सप्लोर केला, म्हणजे ह्या 1% म्हणलं आपल्याला काय करायचं माहिती का, एरिया फाइंड करायचंय. काय करायचंय आपल्याला, एरिया फाइंड करायचं. सॉरी आपल्याला हे 1% म्हणलं काय करायचंय, 1% म्हणलं आपल्याला स्पेसिस फाइंड करायचे आहे. ठीक आहे. आता पहा, आपण काय केलं माहिती का, ह्या 1% मध्ये 40 काय होते, इन्सेक्ट होते, म्हणजे 40 आपले किडे होते. ठीक आहे, 40 किडे होते. तर मग आता टोटल स्पेसिस किती झाले असेल बरं, सांगू शकता का? ओके, तर हे बघा, डायरेक्ट झाल्या 80 स्पेसिस. ह्या 80 स्पेसिस है ना. 50% काय आपलं, 50% काय आहे, प्राणी आहे. तर 50% प्राणी, तर डायरेक्ट काय करायचं माहिती का, ह्या 100 पैकी 50% फक्त आपले किडे आहे. बरोबर आहे. तर मग इथं डबल केलं तर आपल्या 80 स्पेसिस होत्या. काय तर 80 स्पेसिस इन टोटल. ठीक आहे. आणि यालाच काय करायचं माहिती का, 80 ला मल्टिप्लाय बाय 100, म्हणजे आपले टोटल स्पेसिस किती, 8000 स्पेसिस. एक मिनिट थांबा, मला पाहू द्या. सॉरी, बघा इथं या 80 ला काय करायचं माहिती का, 80 ला मल्टिप्लाय करायचं 100 ने. टोटल आपल्या किती येऊ लागल्या, 8000 स्पेसिस प्रेझेंट आहे, स्पेसिस. ठीक आहे, स्पेसिस. ओके, एवढं समजलं. ठीक आहे. तर आजच्या दिवस एवढं. हॅव अ नाईस डे, गुड नाईट, गुड आफ्टरनून. ठीक आहे, जे असेल ते. ठीक आहे. तर आजच्या दिवस एवढंच. व्यवस्थितपैकी नोट्स बनवा, सर्व काही करा आणि बस. ठीक आहे. ओके ताईटा, ओके ताता, बाय बाय. बस मग आता. ठीक आहे.